पशु पक्षी श्वापद कीटक भ्रमर राम नामे उद्धार एकची होय मनोनिया करा नामाचे चिंतन तुटेल बंधन यमपाळ सोपे वर्म तुम्हा सांगितले गुज भानुदास निज जप करी मनोनिया करा नामाचे चिंतन तुटेल बंधन यमपाश विठ्ठल वसुदेवं सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्ण वंदे जगद्गुरु गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव जनेश्वरा गुरु साक्षात् जनार्दन स्वामी तस्मै श्री ओम जनार्दनाय नमः ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमच्छादिदक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि पांडुरंगा करो
त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका जयंती केली स्मरण होई सकल विधीच्या अधिकरण त्यांचे दुसरे चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता ओम नमो जी ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादुल पावन झालो चराचरी ओम नमो जी जनार्दना करुणा करा दया घना तुमचा अनुग्रह लादुल पावन झालो चराचरी ओम नमो जी अद्या वेद प्रतिपाद्या जय जय ससंवेद्य आत्मरूपा देवा तुझे गणेश सकलार्थमती प्रकाशु म्हणे निवृत्तिदास अवधार योगी महायोग पीठे तटे भीमरत्या परम पुंडरीकाय दातुं मुनींद्रे समागत्य तिष्ठं तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं कलावज्ञे जीवोदरावतारं कलाकांतो तेजोदिकामोदिवक्त्रं कलाने सवादापनोदान दक्षं समाधिस्थ मूर्ति भजे ज्ञानदेवं समाधिस्थ मूर्ति भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ति मनुष्य कृती रागले ख्याती केली शिळा शिखरे सागरी तारेली तैसा तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी जळी रक्षिले निर्जीवा कागदासी मनोजव मारुत तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमत्ता वरिष्ठम वातात्मजं वानरयुक्तमुख्यं श्रीरामदूतं चरणं प्रपत्ति विठ्ठल विठ्ठल
प्रातिकाचार्य योगी राज निष्काम कर्मयोगी भगवान ब्रह्म चैतन्य ध्यान निष्ठ संत श्रेष्ठ भक्त वत्सल भक्त कैवारी मोक्षदाता श्री संत सद्गुरु जनार्दन स्वामी मोहनगिरी महाराज माऊली ज्ञानेश्वर महाराजांचं कृपा सेवादान श्री क्षेत्र आंबोड नगरी आपल्या परमपौर नगरीमध्ये साधू संतांनी लावून दिलेल्या परमपूर्ण सार संपूर्ण गावकऱ्यांच्या सहकार्याने ग्रामदेवतेच्या आशीर्वादाने आणि परमपूज्य आदरणीय सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबांच्या कृपा आशीर्वादानं आणि आमचे आदरणीय हरिभक्तगण भागवताचार्य ज्येष्ठ गोविंद किशोरजी महाराजांच्या योग्य अशा मार्गदर्शनानं हो आपला हा हरिनाम भक्ती सोहळा हरिनाम संकीर्तन सप्ताह वर्ष 16वे आणि 16व्या वर्षाची ही पहिल्या दिवसाची सेवा माझ्या वाट्यावरती आली हे माझं मी भाग्य समजतो आणि आजच्या या सेवेसाठी मला ज्यांनी संधी दिली ते आमचे परम आदरणीय माझ्या गुरु भगिनी आमच्या जिजाक्का आमचे गुरुबंधू आदरणीय अशोक नाना आणि आपले सर्व कार्यकर्ते मंडळी यांनी माझ्या वाट्यावर ही सेवा दिली असतो सोडला तर सोगला तो माझं मी संत भाग्य समजतो भागवत सप्ताह भागवत सप्ताहामध्ये बघा सुंदर असा योग आहे कीर्तन आणि कथा कथा कीर्तन मिळून तुमचा शर्करा योग आहे आणि अशा सुंदर अशा योगामध्ये आजचा प्रसंग बी सुंदर आहे आजचा प्रसंग आहे की जगतवंदने जगद्गुरु सत्य शिरोमणी संत मालिकेचे मुकुटमणी असणारे देवनिवासी तुकाराम महाराजांचा अनुग्रह दिन आहे माघ शुद्ध दशमी पावनी गुरुवार केला अंगीकार तुकारामाने आज जरी गुरुवार नाही पण माघ शुद्ध दशमी आहे तुकोबरा यांच्या अनुग्रह जीवनाची एक तिथी आहे वार नसेल कदाचित पण तिथी आहे वारपेक्षा तिथीला जास्त महत्व असतात अनुग्रह दिन आहे तुकोबरा यांच्या आणि अनुग्रह मिळाला म्हणजे नाम मिळालं तो ती एक संधी तो एक फायदा आणि दुसरा म्हणजे आरंभी भगवंताचं नाव घ्यावं लागतं कीर्तनाला सुरुवात म्हणजे सप्ताहाला सुरुवात झाली पहिला दिवस पहिल्या दिवशी कोणत्याही कीर्तनकाराने नामपर दिला अभंग घेऊन नामाचंच महत्व सांगणं एक कीर्तनकाराचं कर्तव्य असतं आणि साधू संतांनी ती नियमावली लावून दिलेली ती परंपरा लावून दिलेली त्यांनी आपल्याला मार्ग दाखवलेला आहे मार्ग दावून गेले आधी दयालिनी संत ते संतांनी वरिष्ठांनी आपल्याला मार्ग दाखवलं बाबा की पहिल्या दिवशी देवाचं नाम चिंतनाचा साधन घ्यावा आणि नामाचंच महत्व सांगावं असं शास्त्र सांगतं का की पहिल्या दिवशी देव बैसले सिंहासने देव सिंहासनी बैसले आणि तुम्ही आपण श्रोतावर्ग समोर येऊन बसलो श्रोता वक्ता श्री पांडुरंग समर्थ भगवंत आपल्यामध्ये समर्थ आहे आणि त्या भगवंताचं नाम चिंतन तुमच्या माझ्या हृदयात येणं आणि ते फार गरजेचं आहे साठविला हरी जी हे हृदय मंदिरी त्यांची सरली हेरदार झाला सफल ज्यांनी हृदयामध्ये हरीचं नाम चिंतन करत हरी हृदयात साठवला तर त्यांना तुकोबरा सांगतात की त्यांची सरली हेरदार झाला सफल व्यापार सफल होतो महाराज आपला कोणता व्यापार होतो देवाचं नाव घेणे आणि देणे हा एक व्यापार आहे सिद्धांत आहे भक्ती महत्वाची की देवा जीवनामध्ये तुम्ही आपण जन्माला आल्यानंतर खरा व्यापार कोणता करावा लागतो देवाचे नाव आणि घेणे आणि देणे व्यावहारिक व्यापार नाही 5 रुपये शेकडा ती देव असा व्यापार नाही व्यापार कोणता आहे देवाचं नाव घेणे देणे त्याच्याने काय होतं घेसी देवा देसी ऐसा अससी तू उदार करण्याचा भगवंत आहे महाराज देवाचे 1000 हात आहेत तुम्हाला मला 2च हात आहेत त्याने दिले पण त्याला 1000 हात आहेत तो कोणत्या प्रकारे कशा पद्धतीने काय देऊन टाकेल सांगता येत नाही आणि म्हणून तुम्ही आपण त्याच्या निस्वार्थ भक्तीने निस्वार्थ प्रेमाने आणि निस्वार्थ मनाने भक्ती करा देव प्रसन्न होतो विज्ञान पैगाबरवे जरी मनियाती आणावे तरी संतान सिया भजावे सर्वश्रेशी कायावाच्या मनाने तनाने धनाने संतांना सर्व संत प्रसन्न होतात देवाचे आपलं नातं जोडून देतात म्हणून त्यांनी तुम्हाला मला सुद्धा असं उपदेश केलेला आहे आणि आज पहिल्या दिवसाचं नावाचं नाम चिंतन महत्वाचं आहे कारण आपल्याकडे जर कोणी व्यक्ती आला
अतिथी कोणी आपल्याकडे पाहुणे आले, अतिथी आले, आपण त्यांना हात जोडावा. या नमस्कार, राम राम, जय हरी, जे आपल्याला आवडत असेल ते. कारण देवाची 1000 नाव आहेत. विष्णू सहस्रनामामध्ये आलेले 1000 नाव आहेत देवाचे. तुम्हाला जे आवडत असेल त्या नावाने येणाऱ्या व्यक्तीचा आदर करा. कारण येणारी व्यक्ती म्हणजे देव आहे. अतिथी देवो भव. आपला देव आहे अतिथी येणारा, आणि त्या देवाला हात जोडून प्रेमाने आदराने त्यांना आणि आपल्याकडे घेतलं पाहिजे, किंवा आपण 2 पाऊल पुढे गेलं पाहिजे. म्हणजे त्यातला तो आणि यातला हा विठ्ठल बरोबर. सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी. भगवंताचं नाम आधी सर्वश्रेष्ठ आहे. संत संगत वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. सर्व कार्येषु, कार्य कोणतेही असू द्या, पहिले देवाचं नाव आरंभी. लग्नामध्ये सुद्धा ब्राह्मण देवता बोल्याजवळ नवरदेव नवरी येऊन उभी राहिले की तिथून सुरुवात बघा देवाची कोणती आहे. ब्रह्मदेवताची. देवाला नामचिंतन सुरुवात. स्वस्ती श्री गणनायक कार्य कोणतंही असू द्या, त्या कार्याला आरंभ झाला म्हणजे पहिले देवाचं नाव घेतल्याने चांगल्या पद्धतीने कार्याला सुरुवात होते. कारण तो विघ्नहर्ता आहे. म्हणून माऊली ज्ञानोबाने सुद्धा सांगितलं, देवा तुझी गणेशो सकलार्थमती प्रकाशो मनी निवृत्तीदासो अवधारितो. मी निवृत्तीनाथांचा दास आहे आणि तुझं नाम पहिले चिंतन करतो देवा. येणाऱ्या विघ्नाचं निवारण कर. सारखे करते तात्काळ नाही काळ वेळ. काळ वेळ लागला नाही मला. सापड विले वाटे जाता गंगा स्थान मस्तके तो दाना काय गोडवा निर्माण केला महाराज. गंगेवर स्नान जात असताना वाटेवर पकडलं महाराज आणि मस्तके तो दाना काय गोडवा झाला. साधूची कृपा झाली. आपणा सारखे करीत तात्काळ नाही काळ वेळ तयार की. म्हणून कार्य कोणतेही असेल तर पहिले आरंभी देवाचं नामचिंतन. देवाचं नामचिंतन केल्याने काय होतं, तो देव आपली चिंता करतो. आपण फक्त चिंतन करा, तो आपली चिंता करतो. आपण चिंता करायचीच नाही. प्रसंग कोणता का असे ना, बरेच प्रसंग येतात आपल्यावर, बरेच प्रसंग येतात. खोटं नाटं उलट सुलट काहीतरी येतं आपल्यावर. पण आपण काय करायचं, तुकाराम महाराज म्हणतात घालू तयावरी भार. त्याच्यावर भार घाला, तो आपोआप व्यवस्थितपणे निवारण करतो. म्हणून कार्य कोणतंही असेल तर पहिले आरंभी देवाचंच नाव. मग राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा जर प्रचार करायचा असेल तर पहिले नारळ फोडायचं म्हणतात. नारळ फोडून घ्या, चला मंदिरावर जाऊ, देवाचं दर्शन घेऊ, देवाला नारळ फोडू. म्हणजे आपल्या श्री गणेशा एकदा झाला की आपल्याला प्रचाराला सुरुवात. राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा देवाचं नाम चिंतन म्हणजे परमार्थ. राजकारणामध्ये परमार्थ असावा, पण परमार्थामध्ये राजकारण नसावं असं सांगतात संत सांगतात. राजकारणात जरूर परमार्थ असावा, पण परमार्थात राजकारण घालू नये. वीर खोदणारे गेले तर ते सुद्धा पहिले टिकप टाकताना श्री गणेशा म्हणतात. श्री गणेशाय नमः. साधू संतांनी ग्रंथ लिखाण केले. ग्रंथ कोणता का असे ना, मग हरिपाठापासून पुढे जेही ग्रंथ असतील, ज्याही संतांनी काही लिखाण केलं असेल, पहिले त्यांनी काय केलं, श्री गणेशाय नमः, ओम नमो जी अद्या
वेद प्रतिपाद्या जय जय ससम वेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशू सकलार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्तीदासू उठावी तुम्ही कार्य कोणतेही असू द्या सर्व कार्येषु सर्वदा देवाचं नाम चिंतन अहो महाराज पूर्वीचा शेतकरी पेरणी करायला जायचा तर तो सुद्धा पांबरेवर मूठ धरताना पहिले गणपतीचं चिंतन करायचं असं सांगतात महाराज गणराज गणपती मूठ अशी मूठ धरली पांबरीवर की काय म्हणायचा गणराज गणपती लागू दे सुतीपाती दुष्ट दुर्जनांची सुदृढे मती उच्च कोटीची विचार होते पूर्वी पण थोडा विचार खालावला आणि नंतर काय म्हणायला लागले गणराज गणपती लागू दे सुतीपाती दुष्ट दुर्जनांच्या डोळ्यामध्ये पडू दे माती दिवशी ते विचार खालावत चालले नुसता विचार खालावले नाही महाराज पांबरच गायब झाली आता पांबरच दिसत नाही फक्त जुने आणि ठळक लोकांना माहिती आहे पांबर म्हणजे काय आणि नवीन पोरांना फक्त ती कविता वाटली काळा मातीत मातीत टिपण ताळती टिपण ताळती टिपण ताळती नुसतं वर्णन नुसतं कवन आहे आणि काही दिवसाने माझ्या आत्मविश्वास आहे काही दिवसाने शेतकऱ्याच्या पोरांना पांबर समजणार नाही आणि सुतार्यांना पोरांना टाळायला राहणार नाही घरामध्ये आता पलावड शिवाय दुसरं काही समजत परत पांबरीची गरज महाराज सगळ्यांना शेतकऱ्याला गरज आहे संपूर्ण जगाला गरज आहे पांबरची म्हणजे चाळ्याची गाठ म्हणतात गाठ चाळ्याची गाठ बाबा फक्त तुम्ही बसून बसून सांगू शकतात अशा अशा पद्धतीने गाठ मारा पण तुमच्या मुलांना किंवा तुमच्या नातवाला ती जमणार गेले ते दिवस गेले ते दिवस म्हणून शेतकरी पहिले मूठ धरताना श्री गणेशाय नमः म्हणायचा गणराज गणपती लागू दे सुतीपाती दुष्ट दुर्जनांच्या डोळ्यामध्ये पडू दे माती किंवा सुधरू दे मती सुधरू उच्च कोटीचे विचार होते त्यांचे कार्य कोणतेही असेल आता इथे सप्ताहामध्ये पहिले गणेश पूजन नंतर आरंभ झाला कथेला श्री गणेशाय नमः आता कीर्तन सुरू झाली विनिकरी महाराज पहिले आले काय बोलले ते मेरे अंगने में तुम्हारा क्या नियमाने ते विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने ते सांभाळावी आता मध्ये विना घेतला त्याने राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण कारण विघ्नाचा हरण करणार भगवंताचा मंगल नाम आहे मंगल भवन अमंगल हारी प्रभु सुदर्शन पहिल्या दिवशी पहिल्या नामाचं चिंतन कार्य कोणतंही असू दे अजून थोडा खाली जाऊन बोलू तुम्ही आपण मेल्यावर आपल्याला 4 लोक उचलतात आणि उचलताच काय म्हणतात राम बोलो भाई राम बोलो भाई कास म्हणतात जना होता त्यांना दिदी रे भाऊ पुढावू नको रे कारण गुडटोपल्या बरा चालणार आहे तू या तुला सोडावं असं म्हणतात का नाही तुझं काय कर्म असेल ते जाऊ दे पण आता इथून राम बोलो भाई तो खांदा बोलतो पण अजिबात जमणार नाही असं म्हणतो मानते का त्यांच्या अजिबात जमणार मी रामवाला तिकडे जोडी येऊ दे नाही असं म्हणतो ते वरती कांद्यावर बसून बारी करतो ते अजून थोड्या खाली येऊन सांगू माफ करा तमासगीर सुद्धा जर टेकवर आला त्याला सुद्धा पहिले देवाचं नाव घ्यावं लागतं आल्या आल्या पहिला नाम
सांगायचं तात्पर्य सज्जनो कार्य कोणतरी असते कार्यारंभी भगवंताचं नामचिंतन करावं लागतं आणि भगवंताचं नामचिंतन करते निर्विघ्नपणे भगवंत कार्य व्यवस्थितपणे पार पाडत असतो. आणि म्हणून आपण अभंगाची निवड केली आज. पैठण निवासी एकनाथ महाराजांचे पूर्वज भानुदास महाराजांचा अभंग आहे. तीनच संघाचं नामपर प्रकरणातील अभंग आहे. नामाचं महत्व सांगणारा अभंग आहे. भानुदास महाराजांचे वंशज एकनाथ महाराज आहेत. पैठणचे नाथबाबा. भानुदास महाराजांचे चिरंजीव चक्रपाणींचे चिरंजीव सूर्यनारायणजींचे चिरंजीव एकनाथ महाराज. माझ्या वडिलांची मिरासिगा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. उपवास पावणे राखीला दारवंता केला भोगवटा आम्हाला की वंश परंपरा दासमी अंकिता तुका मोकलिता लाज कोणा. उपवास पावणे राखीला दारवंता केला भोगवटा आम्हाला की. वडिलोपार्जित आमच्या घराची परंपरा चालत आली. काही परंपरा आहे वडिलोपार्जित घराची परंपरा आहे. कोणती? फरदर दारू पिवाली. आम्ही फरदर दारू पिवासी आम्हाला पित्तर जेवायला येत नाही. का बरं म्हणे आम्हाला दर लाखाव मोह पे म्हणे. दर लाखाव मोह पे तू पुरं की सांगते. अरे काही परंपरा आहे. परंपरा असेल तर भक्तीची परंपरा. जाम पे पियो सिर पर रात गुजर जाएगी मगर प्याला श्री राम नाम का पियो तुम्हारी जिंदगी सुधर जाएगी. एवढ्यासाठी मला कीर्तन सप्ताह सुरू झाला 16 वर्ष झाली. आणि कीर्तनाचं महत्व काय आहे? कथा ही नाही. भागवत कथा श्रीमद भागवत कथा सांगितली जाते. मला का सांगितली कथा? कथेमध्ये असं काय आहे? कीर्तनामध्ये काय आहे? कीर्तन या शब्दाचा अर्थ आहे का? किर म्हणजे अंधार. कोणतं? अज्ञान नावाचा अंधार. अज्ञान नावाचा अंधार आहे तुमच्या माझ्या शरीररूपी घरामध्ये. अज्ञान आहे. माझं पा मला हे काळे थोरपण पायी जीवान पायी बाई. मी तुमच्या सगळ्यांच्या पायाचा पायचा नाही. मला काही साखर नाही. माझं अज्ञान भरलंय माझ्या ठिकाणी. मी दुसऱ्याबद्दल कोणाबद्दल बोलणार नाही पण माझ्याबद्दल सांगतो मी अज्ञान आहे. मला कोणत्याही प्रकारचं ज्ञान नाही. अज्ञान हे अंधार आहे आणि अंधार आपल्या शरीरात आहे आणि शरीराला तन म्हटले. तन कीर्तन. किर या शब्दाचा अर्थ आहे का आपण? किर म्हणजे काय? अंधार. अज्ञान. अज्ञान नावाचा अंधार तुमच्या माझ्या शरीरामध्ये. कीर्तन तन म्हणजे शरीर. या शरीरामध्ये अज्ञान भरले आणि ते अज्ञान करायचं असेल तिथे ज्ञान भरून घ्यायचं असेल तर कीर्तन ऐकायला या रोज. कारण नाम संकीर्तन साधन पैसोबे साधन पैसोबे. साधन आहे महाराज. कशाचं साधन आहे? जन्मांतरीचे पाप जाण्याचं सुंदर असं साधन साधू संतांनी दिले मला तुम्हाला. मला पाप जन्म मागच्या जन्मापासून आपण पाप करत करत येतोय. कल्पना करा कोणी पापी आहे मी असं म्हणत नाही पण होऊन जातो. कळत नकळत माणसाकडून पाप घडतो. मला कोण पापापासून सुटल्यावर बरोबर करा. हो मी कधी पाप करेल म्हणतो. हो असं बरोबर करा म्हणतो. सांगू शकतो आपण. जरी कळत पाप झालं नसेल महाराज पण न कळत तरी होतं माणसाकडून. मग असं अनेक जन्मापासून काही पाप घेऊन आलं असेल आणि ते महाराज सांगतात जळतील पापे जन्मांतरीचे. जन्मांतरीचे पाप जाण्याचं एकच साधन म्हणजे कीर्तन आहे. कोणतं कीर्तन? नाम संकीर्तन. देवाच्या नामचिंतनामध्ये एवढी पावर आहे. कारण देवाचं नाव गोड लागतं घेताना. किती गोड लागतं? नामदेव महाराजांना विचार. अमृतावरी गोड नाम तुझे देवा. तुझे देवा अमृतावरी गोड. अमृतावरी गोड नाम तुझे देवा. तुझे देवा अमृतावरी गोड. अमृतावरी गोड
केशवा कावन घे मन माझे केशवा कावन घे सांग पंढरीराया काय करूयासी काय करूयासी एवढं गोड असणारं देवाचं नाव तरी सुद्धा नाट्य म्हणतात मन माझे केशवा कावन घे मन माझे केशवा याचं कारण असे सगळ्यात मनाला गोड आवडतं असं नाही बरं सगळ्यांना गोड आवडतं का नाही कोणाकोणाला तिखट बी आवडतं आणि मग तिखट पंगत निघाली मजा गोड पंक्तीत निघाली मजा तिखट पंगत वाला जर चुकून गोड पंक्तीत गेला तर नाव ठेवल्याशिवाय रात्री किती बी खर्च करा किती भारी लग्न करा महाराज तुम्ही तो गोड न खाणारा येऊन बसतो पंक्तीत बाहेर गेला काय लोक काय पोचकी गेला का असं तोंड वागतं मला असं तोंड म्हणून पोचकी गेलं का जमणार नाही गावात काय जाय बुंदी उसकी गे मग जिलबी का ते आपलं तोंड विचारत नाही मग गुलाबजामुन त्याचं नाव काढ नको मग तू एकला सापड हा मर्दा रोडले का त्याला तिखट आवडतं गोड खातच नाही ना मग गोड किती चांगला पक्का ठोगाला तो नाव ठेवल्याशिवाय राहत नाही कारण ते गिरे कोणती पंगत नाही तिखट पंगत नाही गिरे एखाद्या काला मुळो गावना बाहेर मेरी पंगत राहते तिकडे कुत्रा न्यारा दांगलो घालतो माणसी न्यारा दांगलो घालतो काटासोर बाकरीसोर खाटा नारा गान बोगना नाही दांगलो घालतो कुत्रा इकडे कुत्रा न्यारा जेव इकडे माणसी न्यारा जेव एका हाताने काला मोडतो दुसऱ्या हाताने डोळ्यात पाणी न्यारा येत हातात तोंड त्यांना तोंड पुसल्यापेक्षा मोडणारा पुसले जरा चितिकीचे पण जरा चितिकीचे पण भाजीचे म्हणून वा गरीब न कार्य वा असा त्याला काय कारण आहे महाराज याला तिखट आवडतं मग ते तिखट गोड करून खातो महाराज आणि ज्याला गोड आवडतं ते तिखटकडे जातच नाही असं आहे मग मन माझे केशवा का मान घे या मनाला कदाचित गोड आवडत नसेल म्हणून मनाला दोष दिलेला आहे नको नको मना गुंतू माया जाळी काळ आला जवळ एक रस्तावया काळाची आवडी पडेल बा तेव्हा सोडवेना तेव्हा माय बा सोडवेना बंधू पाठीची बहीण शेतीची कामिना दूर राही सोडवेना राजा देशीचा सोदरी अनेक सोयरी बली तुका म्हणे तुला सोडवेना कोणी एका मांसाच्या वाचून नाही का तुका म्हणे तुला सोडवेना कोणी एका चक्रपाणी वाचून तुकाराम मला सांगतात की बाबा तो
तुम्ही हाच धंदा गोविंदाचे पोवाडे रात्रंदिवस भगवंताचं नाम चिंतन कर. भगवंत तुझा ऋणी होईल आणि तुझं ऋण फेडल्याशिवाय राहणार नाही. सत्य गुरुनाय कृपा माझे केली परी नाही गणी सेवा करी सापडविले वाटे जाता गंगा स्नाना मस्तकी तो दाना ठेविला कर. होते नामागती उपपावशाला पडिला विसर स्वप्न माझी काय कळे उपदला अंतराय म्हणून या काय थोडा झाली राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितले बाबा आजी आपले सांगितले नाम मंत्र दिला राम कृष्ण हरी. माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे हा नामाचा महिना जगद्गुरु तुकोबा या ठिकाणी वर्णन करतात. आणि त्या सविस्तर अशा पद्धतीने 6 चरणाचा अभंग होता हाच घ्यायचा होता. पण 6 चरणाचा असल्यामुळे आपल्याला वेळ पुरणार नाही. मग 3 चरणाचा शोधून आणणार ते भानुदास महाराजांचा अभंग आपण शिवायसाठी हा विषय तोच विषय बदल नाही. काय सांगितलं बघा पशु पक्षी श्वापद कीटक भ्रमण किती आले 5 येऊन आले. 5 येऊनी काय सांगितलं म्हणते या 5 येऊनी काय केलं पाहिजे राम नामाचं चिंतन केलं पाहिजे. राम नामे उद्धार एकच होय. पशु पक्षी श्वापद कीटक भ्रमण राम नामे उद्धार एकच होय. 5 योनींमध्ये कोणी का असेना त्याने फक्त देवाचं नाम चिंतन करावं. सगळ्यांचा उद्धार सारखाच होईल. इथे कोणावरही अन्याय केला जात नाही. यारे लहान थोर याती भलते नारे नर. सगळ्यांशी येथे आहे अधिकार. सगळ्यांना सारखा अधिकार आहे. सगळ्यांचा सारखा उद्धार होईल. म्हणून देवाचं नाम चिंतन घ्या. त्या देवाच्या नाम चिंतनाचा फायदा सारखाच आहे बदल नाही. म्हणून या करा नामाचे चिंतन तुटेल बंधन यमपाश. महाराज पुढे काय सांगतात म्हणून एवढ्यासाठी नामचिंतन करा. नामचिंतन केलं तर तुटेल बंधन यमपाश. यमाचा पास तुमच्या माझ्यावरचा तुटला पाहिजे महाराज. कारण यमपास सगळ्यामध्ये कठीण साहित्य आहे. मारिती झोडीती तोडीती निष्ठुर यमाचे किंकर बहुसाल. यमाच्या किंकरांना दया येत नाही महाराज. मारिती झोडीती तोडीती निष्ठुर. जेव्हा यमाचे दूत आपल्याला घ्यायला येतात महाराज आपण कुठेतरी धरणीवर पडलो असतो. आपल्या घरवाला मध्ये गेल्या गाडीवरती काढता कराय. ज्यांना आपण गाड्या घेऊन गेल्या ते म्हणतात आपल्याला गाडीवरती काढता कराय. हे काढताना गेलं नाही आपण त्याचे पळून लिहिते घर आपण बांधले तेवढं एक काढ उतारा खाली उतरून टाकत आपण रडतो मला घा 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 का रडतो यम जोडतात ना मला. यम आपल्या जोडी येतो यम म्हणतो गेले बारी कोटाल पाहिजे याला थोडं शेगाल पाहिजे गेले बारी कोटाल पाहिजे. का जीवनामध्ये कधी परमार्थ केला नाही का. परमार्थ केल्यानंतर जैसा कर्म करेगा वैसा फल देगा भगवान हे गीता का ज्ञान. कधी परमार्थ केल्याने कधी देवाची भक्ती केली नाही. कोणत्याच मार्गाने देवाकडे गेला नाही. परमार्थ नाही दान नाही धर्म नाही साच मवाळ वाक्य नाही महाराज. गोडवा निर्माण झाला नाही कधी. आई वडिलांची सेवा चांगल्या पद्धतीने केली नाही. आई वडिलांना प्रसन्न कधी ठेवलं नाही. गुरुची सेवा कधी केली नाही. तुकाराम महाराज स्वामी काळची गुरु भक्ती पितृवचन सेवापती हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा. याच्यासारखा अनुभव जगामध्ये कोणताच नाहीये. आणि तेव्हा यम झोडतात आपल्याला आपण घडा 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 रडतो. आणि आपल्या घरचे लोक काय म्हणतात कोणी यादी राहिली पुन्हा वाया राहिली दगडाला जीव निघणं निघायला नाही. दगडाला विचारल्या कोणली मला आणि त्या आजूबाजूला नाव नाही गोट नाही काही नाही. ते तुम्ही एवढी मोठी आर खोसेन पहिले देतो भाई. आणि ते यम काय करणार आहे कोणी दिसत नाही ते आपली आर खोसाचे राहतात. मारिती झोडीती तोडीती निष्ठुर यमाचे किंकर महाराज. ते यम जेव्हा आपल्याला शिक्षा करतात ना त्या घरातल्या कोणत्याच व्यक्तीला दिसत नाही. ते फक्त जाणाऱ्या व्यक्तीला फक्त दिसतात. आणि त्याच्या पाणी कचरा देतो आणि मग घराला काय रे पहिले बघायला का गेले यम तुमचा राहणार बारीक तरी जोडायला राहणार. अहो शेजारी संगीत चांगला नाही. अहो गाव मा चांगला नाही. अहो तालुका मा चांगला नाही. अहो झुलू झुलू करत फिरे जैसा कर्म करेगा वैसा फल देगा भगवान. हे गीता का ज्ञान. गीता सांगते महाराज जसं तुम्ही कर्म करत असाल तुम्हाला फळ भोगावंच लागेल.
किती टोचून टोचून भोसले महाराज ते काही बोलणार आहे तुम्हाला? बोला बोला, तुम्हाला काय बोलायचं ते बोला, काय मारायचं ते मारा, पण माझा वाली तो पांडुरंग परमात्मा आहे. अरे चिट्टी के पाव में घुंगरू बजता है वो भी अल्लाह सुनता है. मुंगीतल्या पायातला घुंगरू सुद्धा त्याला ऐकू येतो. मग तुम्ही मला किती आड खोसतात, किती शिव्या देतात. बैलाला सुद्धा शिव्या देतात ना लोक, घाण घाण शिव्या देतात. आणि त्याला महादेवाचा नंदी म्हटलेला आहे. मग महादेव का त्याच्यापासून दूर आहे? देव तिथे तुम्ही पाहाल तिथे देव आहे. मला तुमच्या विश्वासात देव आहे. देव मंदिरात नाही, मस्जिद मध्ये नाही, देव विश्वासामध्ये आहे. नामाचे चिंतन तुटेल बंधन यमपाश सगळ्यामध्ये कठीण आहे. आणि अजून काही पास आहेत का? हो, महाराज सांगतात ज्ञानपाश, कर्मपाश, आशापाश, मायापाश, भवपाश आणि यमपाश. एवढ्या पाशापैकी भानुदास महाराजांच्या दृष्टीने यमपाश कठीण आहे महाराज. सगळ्यात पाश चांगले, पण यमपाश काही चांगला नाही. त्याला त्याच्यापासून जीवनाला खूप त्रास होतो. यमपाशापासून सुटायचं असेल म्हणून या करा नामाचे चिंतन तुटेल बंधन यमपाश. आणि हे स्वतः अनुभवलेलं म्हणतात महाराज. सोपेवर मग तुम्हाला सांगितले गुज म्हणजे तू हे गुपित जिसको पाई उसने छुपाई. आणि जगापुढे मांडलं महाराज शिकावे, इतरांना सांगावे, ज्ञानेकरून सोडावे सकल. सोपेवर मग तुम्हाला सांगितले गुज आणि भानुदास निज जप करी. मी स्वतः जे अनुभवलं आहे ना सज्जन हो, ते तुमच्या पुढे मांडतोय असं भानुदास महाराजांचं म्हणणं आहे. इथे बघा पशु पक्षी श्वापद कीटक ब्रह्मांड 5 योनींचं नाव आहे. इथे माणसाचं नाव आलेलं नाही, म्हणून माणसाने देवाचं नाव घ्यायचं बरोबर. पशु पक्षी श्वापद कीटक ब्रह्मांड 5 योनींचं नाव आले, माणसाचं नाव आलंय का? नाही, म्हणून माणसाने देवाचं नाव घ्यायचं. चला जाऊ दे, विनोद सोडा. माणसाचं नाव आलं नाही का? आलं नाही कारण माणसाला सांगायची गरज नाही. पशु पक्ष्यांना सांगायची गरज असते, पण माणसाला ज्ञानेंद्रिय दिले, कर्मेंद्रिय दिले देवाने. इतर प्राण्यांपेक्षा आपल्याला बुद्धिमत्ता चांगली दिलेली आहे महाराज. म्हणून आपल्याला चला कीर्तनाला, चला कथेला असं म्हणण्याचा प्रसंग यायला नको. वेळ झाला म्हणजे बरोबर आपल्या जागेवर प्रत्येकाने येऊन बसलं पाहिजे. त्याला म्हणतात माणूस. सुंदर सुलभ केलेले पशु पक्षी श्वापद कीटक प्रकार सगळ्यांनी देवाचं नाम चिंतन केले. आता इथे महाराजांनी सांगितल्याप्रमाणे दृष्टांताने सिद्धांत आहे महाराज. मी पहिले दृष्टांतावर बोलणार आहे आणि त्याच्यानंतर तुमच्या लक्षात सिद्धांत आणून देणार आहे. पशु पक्षी श्वापद कीटक ब्रह्मांड हे 5 योनी ज्या दाखवल्या आहेत त्या दृष्टांतासाठी ब्रह्मांडातल्या आहेत आणि सिद्धांतासाठी पिंडातल्या आहेत. आपल्या पिंडामध्ये पशु पक्षी श्वापद कीटक ब्रह्मांड आहेत आतमध्ये आणि ते सिद्धांतासाठी आहेत. आणि लक्ष देण्यासाठी दृष्टांत देण्यासाठी ब्रह्मांडाचं सांगतो तुम्हाला. आता ऐका. आता पशु म्हटलं तर पहिला नंबर पशुचा. पशु देवाचं भजन करतात, पशु देवाचं नाव घेतात असं भानुदास महाराज जरी म्हणतात. मग महाराज तुमचा अनुभव सांगा, कोणते पशु देवाचे भजन करून गेले किंवा करता आहेत, आम्हाला सविस्तर अशा पद्धतीने पटवून सांगा. मग ऐका. सगळ्यांच्या परिचयाचं उदाहरण म्हणजे रेड्या मुखी वेद बोलविला, गर्भ द्विजांचा हरविला. द्विज म्हणजे ब्राह्मणांना गर्व झाला होता त्या काळी. त्या ब्राह्मणांचा गर्व हरण केला कोणी? या 4 भावंडांनी. कशाने? रेड्याच्या मुखातून वेद बोलून घेतले तेव्हा. त्या विद्वानांनी त्यांना त्रास दिला. संन्यासाच्या कांट्यांना चालते व्हा आणि आईवडिलांसमोर देहांत प्राचित्य घ्या, इंद्रांच्या डोहात बुडून मरा असं सांगितलं त्यांनी. का? त्यांनी संन्यास दीक्षा घेतल्यानंतर ग्रस्त आश्रम स्वीकारला. ग्रस्त आश्रम स्वीकारल्यानंतर जन्माला आलेली ही भ्रष्ट आपत्ती आहेत. म्हणून तुम्हाला जगण्याचा अधिकार नाही, चालते व्हा इथून.
आणि माऊली ज्ञानोबारांनी प्रत्येकाच्या घरासमोर जाऊन भिक्षा मागली. ज्योतसी ज्योत जगा ते चलो प्रेम की गंगा बहाते चलो प्रेम की गंगा बहाते चलो ज्योतसी ज्योत जगा ते चलो ज्योतसी ज्योत जगा ते चलो प्रेम की गंगा बहाते चलो प्रेम की गंगा बहाते चलो जिसका कोई संगे साथी ईश्वर है रखवाला जिसका कोई संगे साथी ईश्वर है रखवाला दीप जया दीप जया का जलाते चलो प्रेम प्रत्येकाच्या दारासमोर जाऊन त्यांनी भिक्षा मागितली. ज्योतसी ज्योत जगाते चलो प्रेम की गंगा बहाते चलो. पैठणमध्ये जाऊन सर्व विद्वानांनी सांगितलं, अरे बाबा, अरे तू कुलकर्ण्याचा पोरगा आहे, तू वेद बोलू शकतो, हा रेडा वेद बोलेल का? हा जगामध्ये सगळीकडे देव म्हणतोय ना, तू सगळीकडे प्रेम दाखवायचं म्हणतो ना, मग आता रेडा वेद बोलेल का? रेड्याच्या डोक्यावर हात ठेवला महाराज. ज्ञानदेव म्हणे बोल रे ऋग्वेद ओंकार हा शब्द प्रणवाचा माऊली ज्ञानोबारांनी आज्ञा करावी आणि रेड्याने मुखातून वेद बोलवले महाराज. भारी प्रमाण दिलं महाराजांना. म्हैशी पुत्रामुखी बोलवणे श्रुती चालवणे विनती वैसुनिया नोवे हा सामान्य महिमा संतांचा नैवेद्य हातीचा मूर्ती देवी. हात ठेवल्यावर रेडा ऋग्वेद बोलायला लागला महाराज आणि सगळ्या पंडितांनी पैठणातील पंडितांनी सगळे टाळ्या वाजवल्या. ज्ञानेश्वर महाराज की जय म्हणते, ज्ञानेश्वर महाराज की जय. का रेड्या मुखी वेद बोलविला, म्हशी पुत्रामुखी बोलवणे श्रुती चालविणे भिंती वैसुनिया. सगळ्यांनी टाळे वाजवल्या. हे अध्यात्म या ठिकाणी दाखवलं महाराज. आणि हा पहिला पुरावा आध्यात्मिक पुरावा म्हणजे रेड्याच्या मुखातून पशु, ते काय सांगतोय, पशु भक्ती करतात. अजून एक उदाहरण सांगतो तुम्हाला पशुचं. तुकाराम महाराजांनी शेषाला विनंती केली, शेषा किती भाग्यवान आहे तुम्ही. तुका माने शेषा, तुकाराम माने शेषा, तुकाराम माने शेषा, तुकाराम माने शेषा.
संगीत तो ईश्वर की शक्ति है। हर स्वर में बसे राम, रागी सुनाए रागिनी के तो रोगी को मिले आराम। असे संगीतज्ञ मंडळी जर कीर्तनाला असेल ना मस्त मजा येते। गाणारी वाजवणारी मंडळी अगदी प्रसन्नतेने गातात वाजवतात मस्त वाजवते। भगवान महाराज पेटी मास्तर ज्येष्ठ कीर्तनकार आहेत आमचे आणि त्यांचे सर्व भजनी मंडळ मृदंगाचार्य महाराज सगळ्यांचं विशेष सहकार्य आहे। म्हणून संगीत तो ईश्वर की शक्ति है। हर स्वर में बसे राम, रागी सुनाए रागिनी के तो रोगी को मिले आराम। दूसरा पशु कोणता सांगितला? शेष नारायण। तुकाराम महाराज सर्पाला मिळते की काय भाग्यवान म्हणे शेष तुम्ही। तुका म्हणे शेषा जागे करा ऋषिकेशा। भगवंत शयनी होते, झोपले होते। क्षीरसागरामध्ये असताना शेष नारायणाच्या अंगावर पहुडले होते भगवंत। आणि तुकोबाराने विनंती केली तुका म्हणे शेषा जागे करा ऋषिकेशा। आणि तो एक शेष नारायण सर्प काय भाग्यवान आहे। त्या सर्पाला विष्णूची सेवा करतोय। पशुंबद्दल बोलतोय, मला जास्त टाइमपास करायचा नाही। पशु किती भाग्यवान होऊन गेले। तुम्ही आपण माणसं आहोत महाराज, माणसं पण दिसतो फक्त माणसं आहोत। आणि पशु जरी शरीर पशुचं असेल पण कृती मात्र माणसाची करतात। शेष नारायणा जागे करा म्हटलं, देवाला जागे करा। कस काय जागे करावं देवाला, कस काय काय कारण न करायला? मग त्यांनी काय सांगितलं? पाय लक्ष्मीच्या हाती, लक्ष्मीच्या हाती, पाय लक्ष्मीच्या हाती, लक्ष्मीच्या हातात पाय आहेत। नाही तर मी देवाला जागवलं असतो मला। आई साहेबांच्या हातामध्ये पाय आणि वास्तविक पाहता देवाला जागे करण्याचा अधिकार आमच्या आई साहेबांचाच आहे। पहिले राई रखुमाबाई तुम्हारे उजाडया पशु भाग्यवान ठरून गेले महाराज। काय भाग्यवान, काय भाग्य असेल त्यांचं। मग तुम्ही म्हणाल महाराज एवढेच काय हो, अजून काही पशु आहेत का? हो, पण आज त्यांनी पुरावे दिले। आज आता ताबडतोब आजचं उदाहरण देतो तुम्हाला। आजही पशु भाग्यवान आहेत, देवाचं भजन करतात। तुम्ही म्हणाल कोणते? बऱ्याच गावागावामध्ये प्रदक्षिणा सकाळी सकाळी ब्रह्मपुरारी प्रदक्षिणा निघते तर प्रभात फेरी बरोबर कुत्रे फिरतात। काही काही कुत्रे विठ्ठल रखुमाई जय जय विठ्ठल रखुमाई सगळे काय घेतात आणि विठ्ठल रखुमाई जय जय विठ्ठल रखुमाई आणि कुत्रा असं उलट उलट पळतो महाराज। भजनी मंडळाकडे कोण असं उलट उलट पळतो आणि ते म्हणतात तशी विठ्ठल रखुमाई विठ्ठल रखुमाई। ते बी उलट उलट पळता पळता सका भगवंत वाचाद्याची त्यांनी उलट उलट पळावं आणि त्या भक्ती मंडळाबरोबर विठ्ठलाचं भजन करावं। एक नागांमध्ये पडलं नाही कारण टकत मुख्य राहणार देवना नाही कारण टकत मुख्य हळूहळू लपत लपत आला ना झालं होतं। लोड शेडिंग होती जाऊन कुत्र्याला फिरवून काढणार सण कुत्र ओरडतच पळून गेलं। कोकावचं करीन ब्यासचं करीन कोकावचं मग कोकावचं पण सबकडे जायला नाही चांगलं मोकळे करून मोकळे
देवाचा भक्ती करत भजन करत भजन कोण पुत्र चला पुढे पशूंबद्दल बोलतोय मी पूर्वी नंदी मिल यायचं बघा नंदी मिल आणि चौकात उभा करायचो नंदी मिल वाला नंदी आला महादेवाचा नंदी आला महादेवाचा नंदी भजन करणे महादेवाचा नंदी भजन कर चला 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 बघा बघा महादेवाचा नंदी भजन करतो लोक त्या टायमाला जेवता जेवता बाहेर यायचे असे जेवता जेवता बापरे हो बापरे बैल भजन करत मग पहिले सुंदरीगात म्हणतात मला देवाने खूप ज्ञानेंद्रिय दिले अहो नवरदेवाला घ्यायला आपण मंदिराकडे जाताना बँड वगैरे घेऊन जातो बँड घेऊन जातात नवरदेवाला कोण बसून आणण्यासाठी वाहन असतात काय नवरदेवाला आणण्यासाठी कोण घोडा असतो बरोबर मग तो घोडा मंदिराच्या त्या पायरीजवळ बँडवाली बँड वाजवतात तो घोडा घोड्याला नाचवतो मला वाजतो मारत नाही लाख लाख 2-3 लाखापर्यंतच चित्र बसतं मारत ते आणि त्याला काकडा मारतात का ते आपला 2 रुपयासाठी फक्त का खतर लोकांना बघा हे चित्र कसं हुशार आहे 4 पायाचा प्राणी पण काय बुद्धी दाखल आणि मग मंदिराच्या पायजवळ असतं देवाचं मंदिर सगळी गंमत पाहतात सगळीचे सगळे आणि मंदिराच्या पायजवळ असं कानाजवळ बोलतो एवढा मोठा डीजेचा आवाज कोणाला कोणाचा ऐकू मी घोड्याला पालकासोबत ऐकलो असं कानाजवळ बोलतो दोघं पाय वाचवतो घोड दोघं पाय वापरून डोकं ठेवून दर्शन घेतो पुढे मंदिराच्या पायजवळ अंगण उभं असेल पायरीजवळ डोकं टेकीचं पाय वाकडायचं पाय पडत म्हणतो कोण आणि आपला जोडा समत मंदिर माकाराकर फिरत म्हणतो तंबाखू गुटखा खायचं पचापच मंदिर म्हणतो आणि कदडा अंगण मोबाईल असेल पाय जोड पाय पडत म्हणतो कदडा सुट्रीगात म्हणतो पशूंचे भरपूर उदाहरण सारखेच महाराज पाण्यामध्ये मासे धरला पाण्यात उतरला आणि खांद्यावर झाडं घेतलं गुडघ्यावर पाणी आलं थोडस गुडघ्याच्यावर पाणी आलं पाण्यात उतरला आणि पाण्यामध्ये जाऊन त्याने खांद्यावरचं झाडं घेतल्यानंतर पुढे जाऊन फेकल्याबरोबर ते गोल राऊंड करून पडलं पण पाण्यामध्ये काही माशांचा थवाचा थवा चालला होता त्या माशांच्या थव्यामध्ये काही 5-10 मासे बुद्धिवान होते त्यांनी ते पोहताना पाहिलं रे बापरे आपल्यावर जाळं फेकलं कोणीतरी आणि आपण आता जाळ्यामध्ये पकडले जाणार कोण म्हणे मासे बुद्धिवान मासे होते महाराज 5-50 माशांमध्ये 10-15 माशांनी विचार केला हे जाळं आपल्या अंगावर जर पडलं तर आपण जाळ्यामध्ये सापडू आणि त्याच्यापेक्षा ज्याने फेकलं त्याच्या पायाजवळ चला कारण ते फेकणाऱ्याच्या पायापासून 2 फूट 3-4 फूट पुढे पडतो म्हणून त्याने विचार केला डायरेक्ट पायाजवळ पडणार नाही ते पण आपण डायरेक्ट पायाजवळ चला आणि माशांनी थवा फिरवला अर्ध्या माशांनी फिरवल्यावर जे हुशार होते ते बुद्धिवान माशांनी फिरले आणि फेकणाऱ्याच्या पायाजवळ आले बरोबर पायाजवळ आले आणि ते बरोबर वाचले आणि ज्या बाणाटपणा करत इकडे तिकडे तोंडे कानात फिरणार मासा गोटे बसली त्या मासा असा सापडणार मग भावने असं चाय वर ओढत गरली घ्या त्याने प्रत्येक मासाले कपडा घ्यावा त्याने जैसा कर्म करेगा वैसा फल देगा भगवान